हे नेटिव्ह फ्लुएंट इंग्लिश आर्ट लेवल 1 आहे. कृपया पुढील संभाषण ऐका. पीटर आणि केटी हे रेस्टॉरंटमध्ये आहेत. पीटर तो त्या वेट्रेसला Miss. म्हणून संबोधतो. Katie, would you like to eat now? No thanks, Peter. Not now. But I'd like something to drink. Okay, what would you like to drink? I don't know. Some wine. No, some beer. I'd like some beer too. Miss. 2 beers, please. या संभाषणात Peter. म्हणतो 2 beers. याचा अर्थ बिअरच्या 2 बाटल्या. कृपया पुन्हा ऐका. Katie, would you like to eat now? No thanks, Peter. Not now. But I'd like something to drink. Okay, what would you like to drink? I don't know. Some wine. No, some beer. I'd like some beer too. Miss. 2 beers, please. तर तुम्हाला जेवायला केव्हा आवडेल असे कसे विचारायचे? When would you like to eat? तुम्हाला आता जेवायचे आहे का असे मला विचारा. शब्दांच्या क्रमाकडे लक्ष द्या. Would you like to eat now? Would you like to eat now? आता आपण ज्या वाक्प्रचाराकडे पाहणार आहोत तो म्हणजे मला दुपारचे जेवण घ्यायला आवडेल. सर्वप्रथम आपण दुपारचे जेवण या शब्दाकडे पाहूया. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Lunch. Lunch. ह्यावेळी आपण जेवायला म्हणू. ऐका आणि पुनरावृत्ती करा. To have lunch. Lunch. Have. To have lunch. दुपारचे जेवण करणे हे कसे म्हणतात? To have lunch. याचे सरळ भाषांतर असे होईल, मी जेवण करणार आहे. Have. या शब्दातील V. च्या उच्चाराकडे विशेष लक्ष द्या आणि त्याची पुनरावृत्ती करा. Have. V. Have. To have lunch. हो, मला जेवायला आवडेल असे म्हणताना तुम्ही काय म्हणावे असे तुम्हाला वाटते? Yes, I'd like to have lunch. I'd like to have lunch. मला आत्ता दुपारचे जेवण करायचे आहे. I'd like to have lunch now. तुम्हाला कुठे जेवायचे आहे ते कृपया विचारा. Where would you like to have lunch? कृपया विचारा रेस्टॉरंटमध्ये. याचा अर्थ सर्वसाधारणपणे कोणतेही रेस्टॉरंट. At a restaurant? At a restaurant? नाही, हॉटेलमध्ये असे उत्तर द्या. या प्रकरणात एक विशिष्ट हॉटेल. No, at the hotel. No, at the hotel. पूर्व रस्त्यावरील एक विशिष्ट हॉटेल. At the hotel on East Street. On East Street. आपण मला सुद्धा जेवायला आवडेल असे म्हणून पाहूया. I'd like to have lunch too. पण नंतर. But later.
but later. त्या बाईला विचारा की तिला आत्ता काहीतरी प्यायला हवं आहे का. Would you like something to drink now? तुम्हाला जर ते थोडक्यात करायचं असेल तर तुम्ही कसे उत्तर द्याल. Yes, I would. तिला काय प्यायला आवडेल ते विचारा. What would you like to drink? What would you like to drink? आता त्यांना काही प्यायला हवं आहे का विचारा. Would you like something to drink? कृपया त्यांना काय प्यायला आवडेल ते विचारा. What would you like to drink? त्यांना काही बियर हवी आहे का असं विचारा. Would you like some beer? Some beer. मी 2 बियर्स मागवेन. ऐका आणि पुनरावृत्ती करा. 2 beers, please. 2 beers, please. 2 ला काय म्हणतात. 2. 2. या शब्दासारखाच उच्चार असलेले इतर कोणते शब्द आहेत. मालकीदर्शक शब्द To have. आणि To eat. यांसारख्या वाक्प्रयोगांमधील सुरुवातीच्या To. चा उच्चार एकच होता. या तिन्ही शब्दांचा उच्चार सारखाच आहे, पण सहसा संदर्भावरून कोणता शब्द कोणता आहे हे स्पष्ट होते, त्यामुळे गोंधळ होत नाही. आता कृपया म्हणा 2 बियर. 2 beers. Beers. 2. 2 beers. तुम्ही तो शेवटचा J. चा उच्चार ऐकलात का. जेव्हा 2 किंवा अधिक मोजता येण्याजोगोग्या वस्तू असतात तेव्हा अनेक वचन दर्शवण्यासाठी आपण हा उच्चार जोडतो. चला एक वचन आणि अनेक वचन या दोन्ही रूपांचा सराव करूया. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Beer. Beers. Beer. Beers. Some beer. 2 beers. वेट्रेस किंवा महिला विक्री कर्मचाऱ्यांना हाक मारताना Miss. हा वाक्प्रचार वापरू. वेट्रेसला सांगा, कृपया 2 बियर. 2 beers, please, miss. 2 beers. 2 beers, please, miss. पुढे आपण किंवा सारखे शब्द आणि पर्यायांमधून निवड करताना वापरली जाणारी वाक्यप्रयोग जसे की अ किंवा ब यांचा सराव करूया. Or. 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 आता त्यांना विचारा की त्यांना बियर घ्यायला आवडेल का. Would you like beer? किंवा वाईन. Or wine? Or wine? काही वाईन. Some wine. Some wine. मला काही वाईन हवी आहे.
I'd like some wine. यावेळी नाही, धन्यवाद म्हणा. No, thank you. जेव्हा तुम्हाला मला पाहिजे हे जरा अधिक जोर देऊन सांगायचे असते, तेव्हा काय बोलायचे हे तुम्हाला आठवते का? I want. I want. आता कृपया म्हणा, मला वाईन नको आहे. I don't want wine. I don't want wine. कृपया म्हणा, मला काही बियर हवी आहे. I'd like some beer. I'd like some beer. 2 बियर द्या कृपया. 2 beers, please. 2 beers, please, miss. वाईन की बियर हे विचारण्यासाठी कृपया किंवा हा शब्द वापरा. Wine or beer? Wine or beer? मला क्षमा करा, मला समजत नाही. I'm sorry, I don't understand. त्या बाईला विचारा की तिला काय खायचे आहे. What would you like to eat? तुम्हाला काय करायचे आहे असे विचारण्याचा हा एक मार्ग आहे. ऐका आणि पुनरावृत्ती करा. What do you want to do? Do. To do. What do you want to do? इंग्रजीमध्ये करणेला काय म्हणतात? To do. Do. तुम्ही प्रश्न तयार करताना Do. हा शब्द वापरला होता, बरोबर ना? जरी येथे त्याचा वापर वेगळ्या अर्थाने केला असला तरी कृपया लक्षात घ्या की प्रश्नांच्या बाबतीत दोन्ही आवश्यक आहेत. तुम्हाला काय करायचे आहे हे त्यांना पुन्हा विचारा. What do you want to do? What do you want to do? तुम्हाला काय करायला आवडेल ते कृपया मला अधिक नम्रपणे विचारा. What would you like to do? दुपारचे जेवण करणे याला काय म्हणतात ते तुम्हाला आठवतं का? To have lunch. To have lunch. कृपया उत्तर द्या. मला दुपारचे जेवण करायला आवडेल. I'd like to have lunch. मला काहीतरी प्यायला हवं आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मला काहीतरी प्यायला आवडेल. कृपया ऐका. I'd like to have something to drink. Have. या वाक्यांशाच्या वापराची नोंद घ्या. कृपया म्हणा, मला काहीतरी प्यायला हवं आहे. I'd like to have something to drink. Have. To have something to drink. I'd like to have something to drink. कृपया पुन्हा म्हणा, मला काहीतरी प्यायला आवडेल. I'd like to have something to drink.
पुढील 2 प्रश्नोत्तरे काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या अर्थांमध्ये काय फरक आहे याचा विचार करा. What would you like? I'd like something to drink. What would you like to do? I'd like to have something to drink. तुम्हाला काही प्यायला हवे असल्यास कृपया सांगा. I'd like to have something to drink. कृपया विचारा, कुठे? Where? कृपया हॉटेलमध्ये असे उत्तर द्या. या प्रकरणात ते एका विशिष्ट हॉटेलचा संदर्भ देते. At the hotel. At the hotel. रेस्टॉरंटमध्ये असे नमूद करा. या प्रकरणात ते एका अनिश्चित रेस्टॉरंटचा संदर्भ देते. At a restaurant. महाराष्ट्र रेस्टॉरंटमध्ये हे कसे म्हणायचे? At the Maharashtra restaurant. तुम्हाला काय करायला आवडेल ते मला विचारा. What would you like to do? What would you like to do? मला काहीतरी विकत घ्यायला आवडेल. ऐका आणि पुनरावृत्ती करा. I'd like to buy something. Buy. To buy. To buy something. I'd like to buy something. इंग्रजीमध्ये विकत घेणेला कसे म्हणतात? To buy. Buy. करायचे आहे हे कसे म्हणायचे? To do. Do. तुम्हाला काय खरेदी करायला आवडेल ते कृपया मला विचारा. What would you like to buy? What would you like to buy? कृपया म्हणा, मला काहीतरी विकत घ्यायला आवडेल. I'd like to buy something. I'd like to buy something. कृपया म्हणा, उद्यान रस्त्यावरील हॉटेलमध्ये. At the hotel on Park Street. आता मला काहीतरी करायला आवडेल असे म्हणून पाहूया. I'd like to do something. I'd like to do something. तो माणूस कोणासोबत आहे हा पहिला प्रश्न विचारायला हवा. ऐका आणि पुनरावृत्ती करा. With. 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 To. या ध्वनीकडे लक्ष द्या. Thanks. या शब्दात जसा उच्चार होतो तसाच हा आहे. कृपया पुन्हा म्हणा. With. To. With. यावेळी तो तुम्ही कोणासोबत जाणार आहात असे विचारतो. ऐका आणि पुन्हा सांगा. With whom? 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 With whom? कृपया पुन्हा विचारा. कोणासोबत? With whom? तुमच्यासोबत हे कसे म्हणाल असं तुम्हाला वाटतं? With you. With you. मी पुढील प्रमाणे म्हणतो. ऐका आणि पुन्हा म्हणा. With me. Me.
Me. With me. Me. हा शब्द I. चे दुसरे रूप आहे. तुम्ही यापूर्वीच Excuse me. हा वाक्प्रचार ऐकला असेल. आता तो चढत्या स्वरात म्हणा. माझ्यासोबत. With me. With me. त्यांना विचारा, तुम्हाला काय करायला आवडेल? What would you like to do? What would you like to do? त्यांना विचारा, तुम्हाला दुपारचं जेवण करायला आवडेल? Would you like to have lunch? तुम्हाला काहीतरी खरेदी करायला आवडेल? Would you like to buy something? Would you like to buy something? कृपया म्हणा, हो, मला काहीतरी विकत घ्यायला आवडेल. Yes, I'd like to buy something. I'd like to buy something. मला काही वाईन विकत घ्यायला आवडेल. I'd like to buy some wine. I'd like to buy some wine. विचारा, पण कोणासोबत? But with whom? But with whom? कृपया त्या माणसाला नम्रपणे तुमच्या सोबत असे संबोधून बोला. With you, sir. With you. माझ्यासोबत? With me? With me? आता आपण एका तरुण स्त्रीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम नमस्कार करा. Hello, miss. Hello. How are you, sir? Fine, thanks. I'm fine, thanks. कृपया तिला विचारा की तिला आता काय करायचे आहे. What do you want to do now? What do you want to do now? I don't know. And you? Would you like to have something to drink? कृपया होकारार्थी उत्तर द्या. Yes, I'd like to have something to drink. Yes, I would. तिला तुमच्यासोबत काहीतरी प्यायला आवडेल का असं विचारून बघा. शब्दांच्या क्रमाकडे लक्ष द्या. Would you like to have something to drink with me? Would you like to have something to drink with me? Yes, thanks, I would. But when? कृपया आता म्हणा. Now. विचारा कुठे? हॉटेलमध्ये. ते एक विशिष्ट हॉटेल आहे. Where? At the hotel? Where? At the hotel? No, not at the hotel. At a restaurant. At the Maharashtra restaurant. महाराष्ट्र रेस्टॉरंट कोठे आहे कृपया विचारा. Where is the Maharashtra restaurant?
Where is the Maharashtra restaurant? I don't know. Do you know? कृपया हो मला माहीत आहे असे म्हणा. Yes, I know. कृपया म्हणा ते पूर्व 51व्या रस्त्यावर आहे. It's on East 51st Street. It's on East 51st Street. त्यांना विचारा तुम्हाला काय प्यायचे आहे, वाईन की बियर. What do you want to drink? Wine or beer? I'd like some wine. त्यांना काही बियर सुद्धा आवडेल का असे कृपया विचारा. Would you like some beer too? Would you like some beer too? No thanks, but I'd like something to eat. And you? कृपया होकारार्थी उत्तर द्या. Yes, I'd like something to eat too. सांगा की आता नाही, मला नंतर खायला आवडेल. Not now. I'd like to eat later. Not now. I'd like to eat later. A little later, okay? Okay, a little later. Okay, a little later. तुम्हाला काहीतरी खरेदी करायला आवडेल असे कृपया सांगा. I'd like to buy something. I'd like to buy something. What would you like to buy? कृपया म्हणा काही वाईन किंवा काही बियर. Some wine or some beer. मग म्हणा आणि मला काहीतरी खायला आवडेल. And I'd like to have something to eat. And I'd like to have something to eat. कोणासोबत? With whom? With whom? माझ्यासोबत. With me? तुमच्यासोबत. With you. कृपया जोडा मला तुमच्यासोबत दुपारचे जेवण करायला आवडेल. I'd like to have lunch with you. I'd like to have lunch with you. I'd like to have lunch with you, too. यासह 8वा धडा समाप्त होतो. हा धडा नेटिव्ह फ्लुएंटद्वारे परवानाकृत आहे. अनधिकृत वितरण बेकायदेशीर असून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.